Hello students, we learn the chapter number 15, that is the material we use, म्हणजे पदार्थ आपल्या वापरातील. Last standard we learn the different type of the substances, that is man-made and natural substances. आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला वेगवेगळे असे पदार्थ असतात जे वेगवेगळ्या नॅचरल मटेरियलनी म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित पदार्थांनी बनलेले असतात. इथं चित्रांमध्ये तुम्हाला वेगवेगळे पदार्थ दिसतच आहेत. उदाहरणार्थ कपाट आहे, भांडीकुंडी आहेत, कपडे आहेत, त्यानंतर काही असे मटेरियल्स उदाहरणार्थ तुम्हाला टेबल यांसारखे मटेरियल जे मानवनिर्मित आहेत, परंतु चित्रात जे बनवण्यासाठी मटेरियल्स नैसर्गिक घटकांचा वापर केलेला. Things, objects which are made up from the natural as well as man-made substances are shown. Some of these are proceeds on the natural material, म्हणजे जे काही मटेरियल मॅनमेड मटेरियल तयार झाले आहेत ते तयार होण्यासाठी या नॅचरल मटेरियलवरती त्यांना प्रोसेस करावी लागली आहे. त्यांच्यावर नॅचरल म्हणजे नैसर्गिक मटेरियलपासून ते बनवले गेलेले आहेत. इथे तुम्हाला दिसतात की विजेचे खांब आहेत किंवा जे मोटार गाड्यांचे विविध भाग आहेत ते सुद्धा मॅनमेड आहेत. जे मॅनमेड सबस्टन्सेस बांधकामाच्या सळ्या असतील किंवा टेबल असेल, कपाटं असतील यांसारखे सुद्धा काही मटेरियल हे मॅनमेड आहे. सो इन दिस चॅप्टर वी लर्न अबाउट द डिफरंट मॅनमेड materials. Those material obtained from the man, or those material made up from the man are called man-made material, and those material which are obtained from the plants or animals are called as the natural material. Learn the different material that we use. आपल्या वापरातील पदार्थ आपण बघणार आहोत. So we first of all learn the man-made material, that is toothpaste. In olden time in India, acacia bark, neem twig, coal powder, ash, tooth powder, salt, pomegranate rings were used for the cleaning teeth. याचाच अर्थ म्हणजे पूर्वीच्या काळी दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी जांभळीची साल, कडुलिंबाची कांडी, त्यानंतर चित्रात दाखवली आहे बघा कडुलिंबाची कांडी, कोळशाची पूड, राख, मंजन, मीठ आणि डाळिंबांची साल या गोष्टींचा उपयोग केला जात असे. Nowadays there are the variety of the toothpaste and tooth powders are used for this purpose. म्हणजे आता विविध प्रकारचे टूथपेस्ट आणि टूथ पावडर यांचा वापर केला जातो. You know that in the period to 500 BC in the countries such as China, Greece, Rome, toothpaste was made by mixing the powder of bones and shell. म्हणजेच इसवी सन पूर्व 500 पूर्वी ग्रीस, चीन आणि रोम या देशांमध्ये हाडे, शिंपले यांचा चुरा करून टूथपेस्ट तयार केल्या जात असत. 19व्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली होती. चित्रात तुम्हाला दिसते की हाडे आणखीन शिंपल्यांचा चुरा करून टूथपेस्ट वापरली जात होती. टूथपेस्टमध्ये साबणाचा पण वापर केला जात होता. त्यानंतर जगातली व्यावसायिक टूथपेस्ट म्हणून कोलगेट ही न्यूयॉर्क कंपनीने 1873 साली तयार केली होती. इन द टूथपेस्ट
The principal ingredients of the toothpaste is calcium carbonate and the calcium hydrogen phosphate, which remove the dirt on teeth. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक आहेत जे दातांवरील घाण दूर करतात. द ingredients also polish the teeth. Certain proportion of the fluoride in the toothpaste helps to prevent the tooth decay. Fluoride is essential for the strengthening of the bones and the enamel covering of teeth. म्हणजे दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडचा उपयोग केला जातो आणि फ्लोराईड दातांवरील आवरण, ज्याला आपण इनामेल म्हणतो, हे आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते. नेक्स्ट, मॅनमेड और मटेरियल वी यूज, दॅट इज दी डिटर्जंट, मीन्स अपमार्जके. The word detergent is derived from the Latin word that is detergere, which means to weep away, म्हणजेच क्लीन करणे, स्वच्छ करणे. Different type of the detergents are available, like soap nut, we are called as the Rita, soap pod, shikekai, soap, washing soda, washing powder, liquid soap, shampoo, which are the different detergent. Molecules of the detergent are long and the property of the two end are different. अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात आणि दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात. A molecule of the detergent holds on water molecule at one end on a oil molecule at another end. As a result, the molecule of the oil mix with the water. अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू असतो तर दुसऱ्या टोकाला तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. मळकट कपडे किंवा शरीर धुताना त्यांच्यावर साबणाची अशीच क्रिया होते. इन डेली लाईफ we use the different gels, cream, oiling our hair, and therefore the oily layer sticks fast to the crisscrossing thread of the material of our cloth. म्हणजे आपण आपल्या हातापायांना जेल लावतो, दैनंदिन जीवनात केसांना तेल लावतो, व्हॅसलीन लावतो. अशा विविध कारणांमुळे आपले शरीर आणि कपडे तेलकट होतात. कपड्यांमधील उभ्या आडव्या धाग्यांमध्ये हा तेलकट थर घट्ट चिकटून बसतो आणि देअरफोर वी यूज दिस सोप टू क्लीन इट. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन बोथ ऑइल अँड वॉटर, soap water spread easily on many types of the surface. This property of the substances of spreading on the surface is called surface activity and the substance is said to be the surfactant. म्हणजे पाणी आणि तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहज पसरते आणि या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात. म्हणजेच पृष्ठ सक्रिय, सरफेस ॲक्टिव्ह असे म्हटले जाते. देर आर टू टाईप ऑफ दी डिटर्जंट, नॅचरल डिटर्जंट्स अँड मॅनमेड डिटर्जंट्स. नॅचरल डिटर्जंट लाईक दी रिठा, शिकेकाई, these are the natural detergents which consist of the soapane as a chemical substances. The Rita and the Shikekai, which are not harmful on the human skin or on silk and woolen threads and cloth also. Man-made detergent. Soap is a man-made detergent which has been used in the since ancient time. It is believed that the soap was invented in the West about 2000 years ago. 2000 वर्षापूर्वी
पाश्चात्य देशांमध्ये साबणाचा शोध लागला. त्या काळी प्राण्यांची चरबी म्हणजे ॲनिमल फॅट्स अँड वूड ॲश म्हणजे लाकडाची राख वापरून साबण तयार केला जात असे. देअर आर द डिफरंट टाईप ऑफ दी सोप्स आर अवेलेबल. देअर आर 2 टाईप ऑफ दी सोप्स, soft and hard soap. Hard soaps is used for washing clothes. It is a sodium salt of fatty acids, while the soft soap is used for bathing. It is a potassium salt of fatty acid. It does not cause irritation of skin. Hard water of well or tube well म्हणजे विहिरीच्या किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस होत नाही. सोप डज नॉट गिव्ह लॅथर बट फॉर्म्स स्कम. ॲज अ रिझल्ट सोप लुजेस इट क्लिनिंग प्रॉपर्टी. म्हणजेच कठीण पाण्यात साबणाचा फेस होत नाही, साका तयार होतो. त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. The another type of the detergent is synthetic detergent, that is संश्लिष्ट अपमार्जक. Now synthetic detergents have taken the place of soap. There are several methods of producing this detergent. साबणाची जागा आता मानवनिर्मित सिंथेटिक म्हणजे संश्लिष्ट अपमार्जकांनी घेतली. The synthetic detergent having the structural unit which is a long and obtained from the raw material which are mainly fat or kerosene. म्हणजे संश्लिष्ट अपमार्जके जी आहेत, सिंथेटिक डिटर्जंटचा रेणू जो आहे तो मोठ्या लांबीचा असतो आणि प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ फॅट आणि केरोसिन या कच्च्या मालापासून बनवला जातो. डिटर्जंट्स आर ऑब्टेन by subjecting these raw material to a variety of chemical process. विविध अशा रासायनिक अभिक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात. त्यांचा वापर अनेक प्रकारच्या प्रसाधनांमध्ये केला जातो. इट मीन्स दीज आर यूज फॉर कॉस्मेटिक्स. सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज इन हार्ड वॉटर ॲज वेल. ॲज पर दी यूज ऑफ दी डिटर्जंट, supporting additives such as perfumes, dyes, germicides, alcohol, anti-foaming agent, moisturizing fine sand, etc. are mixed with different detergent. वापराच्या गरजेनुसार अपमार्जकांमध्ये सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक वापरले जातात. So in this video we learn about some man-made substances as well as material that we use.